नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या. तर आज आपलं काम ठीकठाक झालंय आणि हिंजवडीच्या राईड आहेत, सगळ्या 25 किलोमीटरच्या प्लसच्या राईड आहेत. तर व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आपण कुठं कुठं गेलो आणि कोणत्या कोणत्या राईड ऍक्सेप्ट केल्यात, आणि सगळ्या राईड फक्त उबेरच्याच आहेत. तर व्लॉग बघा, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:54. आज आपण पूर्ण झोप घेतली आपली, कारण 2 दिवस झाले आपण लवकर निघतोय तर झोप नाही होते, आणि दुपारी आल्यावर पण झोप काही लागत नाही मला. सो आज मी उठलो होतो 3:30ला, पण मी परत झोपलो, कारण म्हणलं कंटिन्यू जर असंच करत राहिलं तर आपण आजारी पडू. सो मी झोपलो. ठीक आहे, CNG एक गाडी खाली बसलाय, जर बसला खाली तर आपण भरूया, नाही तर आपण कामाला सुरुवात करू. ओला उबेर रॅपिडो ऑन केले आणि बघूया इथनं आपल्याला कोण राईड देते. आज फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे उबेरकडनं. 3.5 किलोमीटरचं पिकअप आहे आणि मोहम्मदवाडी दाखवले. मी कधी जात नाही तिकडं, पुण्याच्या साईडलाच आहे, पण ठीक आहे. पहिली राईड 305 रुपये फेअर दाखवलंय. सो आपण ऍक्सेप्ट केली आहे. हिंजवडीपासून आलोय, तर ठीक आहे. पहिली राईड एक तास सांगते डायरेक्ट टायमिंग, पण ठीक आहे, हरकत नाही. दिवसाची सुरुवात आपली 2-2:30ची नेहमी व्हायला पाहिजे, त्याच्या हिशोबाने आपण बघत असतो. सो झाली, आपण चाललोय कस्टमरला पिक करायला, आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट का वेळ किती लागला वगैरे ते. कस्टमरला सोडला आपण लोकेशनला NIBM रोडला, मोहम्मदवाडी. तर हे मुंबईच्या साईडला येतं. तर कस्टमरचं बिल झालं 405 रुपये, आपल्याला दिले टॅक्स कटून 296 रुपये. तर इथनं आता एक रॅपिडोकडनं राईड पडली होती 1-2 किलोमीटर आधी वाकडची. आता इथनं कसं काय घेणार, ती झाली असती तरी काय काम झालं असतं, पण ठीक आहे. आता इथनं बघूया, मेन रोडला जो थोडंसं आउटसाईड आहे, तर इथनं आपल्याला कोण बाहेर काढते. ठीक आहे, 10 रुपये प्रमाणेच रेट भेटलाय उबेरकडनं. राईड होती मोठी, पण माझ्या हिशोबाने आणखी 100 रुपये भेटायला पाहिजे होते, पण हे उबेरवाल्यांवर कोणाचं कंट्रोल नाहीये. 10 रुपये प्रमाणेच रेट घेतलं त्यांनी, पण काही जास्त नाही घेतलेले कमिशन, पण 30% जवळपास त्यांची कटिंगच होती. आपली 25-30%, 28%, बाकीचे आपल्याला भेटतात. तर ठीक आहे, आता इथनं आपण मेन रोडला जाऊ थोडंसं आणि बघूया आपल्याला कुठं राईड पडते इथनं. तर आधी इथनं आपल्याला उबेरकडनंच राईड भेटली परत, हिंजवडीची 295 फेअर दाखवायला. एक आली होती 142ची याच्याकडनं रॅपिडोकडनं, पण ती पुणे स्टेशन होती. पण ठीक आहे, आता ऑलरेडी ही ऍक्सेप्ट केली होती, परत कॅन्सल कशाला करायचे. सो आपण राईड ऍक्सेप्ट केली आणि आलोय कस्टमरच्या लोकेशनला, आणि कस्टमरला कॉल झालाय, येतो बोलेत. बघूया किती वेळ लागतोय. आलोय आपण फेज 1ला, कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालं 295 असं काहीतरी, आपल्याला भेटले 281. तर 577 आपला अर्निंग झालेलं आहे. थोडा रेट कमीच भेटतोय उबेरकडनं. आता बघूया ओला किंवा रॅपिडो ऑन करू. आधी इथनं नाश्ता करून घेऊ आपण. आता आलोय लक्ष्मी चौकामध्ये, पण इथं नाही मी नाश्ता करत, आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाईल आणि CNG पण भरून घेईल तिथं, आणि नाश्ता पण करत तिथं, नंतर मग ऑन करतो. ठीक आहे, थोडा 20-25 मिनिटं जातील, पण हरकत नाही. नाश्ता पण केला पाहिजे. आणि आताची एक गंमत सांगतो. आताची या कस्टमरला पिकअप करताना गेटवर, म्हणजे सोसायटीच्या गेटवर, ते सिक्युरिटीवाले वगैरे असे व्यवस्थित बोलले ना, गुड मॉर्निंग सर वगैरे, कुठं जायचंय काय, म्हणजे त्यांना कळलंच नाही की कॅब आहे म्हणून. तर ठीक आहे, आपण आता इथं फेज 1ला आलोय. आणि काल मला एकाने कमेंट केली होती माझ्या व्हिडिओला की नवीन भीती कशी घालवायची. तर भीतीचं असं आहे, जे नवीन आहेत त्यांनी साधं एक आपल्याला मॅपवरनं कळतं, भले आपल्याला लोकेशन माहित नसेल. पहिले म्हणजे राईड एक्सेप्ट करायची. राईड म्हणजे अशी राईड एक्सेप्ट करायची की आपल्या लोकेशन पासून 20-25 किलोमीटरच्या आतमध्येच राईड असेल ती एक्सेप्ट करायची. जास्त लांब वगैरे जायचं नाही, नाहीतर असं नवीन आहे कोणती पण राईड उद्या एक्सेप्ट करेल असं नाही, असं डोक्यात नाही ठेवायचं. गर्दी आहे सध्या रोडला, आपलं एक लोकेशन ठेवायचं की आपल्या घरापासून 20-25 किलोमीटर, जे लोकलला काम करतात त्यांनी. तर राईड एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला लोकेशन कळतं. त्या लोकेशननुसार मॅपनुसार जायचं. एखाद्या सोसायटीमध्ये समजा असेल तर सोसायटीमधनं आधी सोसायटीच्या बाहेर आल्यावर कस्टमरला कॉल करायचा, फ्लॅट नंबर आणि बिल्डिंग नंबर विचारून घ्यायचं. सोसायटीच्या गेटवर एंट्री होती, तिथनं जायचं लोकेशन पाशी, आणि अराइव्हडचं ऑप्शन
जर उबेर असेल तर डायरेक्ट ऑटोमॅटिक ऑन होतं. ओला आणि रॅपिडो असेल तर आपण अराईव्ह करायचं, म्हणजे पुढच्या 5 मिनिटानंतर राईड आपली आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस भेटतात त्याचे, किंवा कॅन्सलेशन चार्जेस भेटून जातात. जर आपण अराईव्ह म्हणून जर केलं नाही तर मग त्याचे आपल्याला एक्स्ट्रा पैसे भेटणार नाही, वेट टाइमचं वगैरे. उबेरमध्ये डायरेक्ट ऑटोमॅटिक चालू होतं, ओला आणि रॅपिडोला नाही होत. तर ठीक आहे, घेतल्यानंतर कस्टमर आल्यानंतर OTP घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला कळतं पेमेंट कसं आहे काय, म्हणजे आधीच आपल्याला कळतं पेमेंट कॅश आहे का ऑनलाईन आहे. तर ते ठीक आहे. आणि गाडीमध्ये बसल्यानंतर उगाच कस्टमर सोबत बोलत नाही बसायचं, जे आपल्या गाडीत बसलेले असतात पॅसेंजर वगैरे, की माझं असं होतं, माझं तसं होतं, मी याच्यामुळं गाडी घेतली, मी या कारणामुळे गाडी घेतली. अजिबात कुणाशी काय बोलायचं नाही, आपलं काम करायचं फक्त. गाडी कुठं जायची ती त्यांना सोडायचं. पुढचं जर स्वतःहून बोलला तर ते पण जास्त नाही बोलायचं, नॉर्मल आपल्याला कळतं की ते बोलायचं कोणासोबत. तर फक्त पुढचं जेवढं बोलेल तेवढंच आपण त्याच्याशी बोलायचं, आपण स्वतःहून विषय नाही काढायचे. एखाद्याला नाही आवडत तर ठीक आहे. आणि आपण आपलं काम करतोय, आणि छोटी राईड आपण घेतोय म्हणल्यावर जास्त वेळ कस्टमरशी गरजच नाही. आपण 20, 25, 30 मिनिटामध्ये किंवा फार 1 तासामध्ये कस्टमरला सोडणार आहे. आणि जसं जसं किलोमीटर संपत जातं तसं तसं वेळ पण कमी होतं, म्हणजे आपल्याला हे पण होतं की राईड संपती आता. त्यामुळं भीतीचं काही कारण नाही आहे, घाबरायचं नाही. आपली गाडी आहे, कस्टमर म्हणाल इकडं थांबवा तिकडं थांबवा, अजिबात गाडी थांबवायची नाही. कुणाला गाडीमध्ये सिगरेट वगैरे घेऊ द्यायचं नाही, दारुडे बिरुडे असले तर घ्यायचेच नाही. आणि एखादा स्टॉप जर म्हणजे करत असेल की बाबा हे सामान वगैरे पोचवायचे तर ते ठीक आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. पण सिगरेट वगैरे मी तर आलो नाही करत. आणि आपली गाडी नेहमी स्वच्छ ठेवायची. तर या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्ही करा. आणि भीतीची काय म्हणजे सवय झाली का 8-15 दिवसामध्ये तुम्हाला काय वाटणार नाही. सगळा एरिया जोपर्यंत माहित नाही, एअरपोर्टला कसं जायचं वगैरे, माझे व्हिडिओ आहेत बघा, एअरपोर्टला कसं जायचं, कसं पिकअप करायचं, तर ते बघा. आणि पेट्रोल पण गाडीमध्ये ठेवा नेहमी, अर्धी टाकी किंवा 4 गाड्या वगैरे पेट्रोल आपल्याकडे एक्स्ट्रा पाहिजे रिझर्व मध्ये. तर ठीक आहे, आलोय मी आता इथं हॉटेलच्या इथं. मी नाश्ता करतो आणि गॅस भरतो आणि बघूया इथनं राईड कुठं पडतं. राईड आहे तिथं, म्हणजे दिसतात 1-2 येतात तिथं. पण आता नाश्ता वगैरे करून नंतर ओला आणि रॅपिडो ऑन करतो आणि बघूया कुठं जातोय. नाश्ता केलाय आपण, आलोय CNG भरायला. 4-5 गाड्या पुढे आहेत. तर बघूया आता इथनं आपल्याला कोण बाहेर काढतंय आणि आपण पुढे जातोय. 2 उबेरच्या झालेले आहेत, पण ओलाचं कमिशन चालू आहे आज. उबेरचं नाहीये. ऑपॉर्च्युनिटीज मध्ये बघितलं मी, इन्सेंटिव्ह वगैरे काही नाही त्यांच्या. ते एक्स्ट्रा रेट आपल्याला 40 रुपये एक्स्ट्रा राईड एक्सेप्ट करण्याची, तर ते नाही आहेत. तर ठीक आहे, ओलाच्या आहे, पण ते ओलाचे 11 वाजेपर्यंत 5 राईड करायचे. 5 राईड कशा होतील 11 वाजेपर्यंत, आणि त्यांच्या राईड पण नाही पडत. एखादी राईड पडती चुकून आणि नंतर आपल्याकडे राईड असतील, नंतर मग राईड पडतात. एक तर फ्लो पाहिजे कंटिन्यू राईडचं, तर मग ते इन्सेंटिव्ह वगैरे टार्गेट पूर्ण होईल. असं नाही टार्गेट पूर्ण होणार. तर ठीक आहे, बघूया आता इथनं आपण पुढे जातोय. उबेरकडनंच आपल्याला परत राईड भेटली आहे. 344 फेअर आलाय खराडीचा. आणि वाकडच्या इथनं म्हणजे 2 किलोमीटर 2 का 2.5 किलोमीटर पासून पिकअप आहे कस्टमरचं. आपण गॅस वगैरे भरलाय, 280 रुपयाचा काहीतरी गॅस बसलाय गाडीमध्ये. तर आता या राईडला पण बहुतेक 1 तासाच्या वरच लागणार आहे, कारण ऊन जास्त आहे आज. पावसाचं काहीच नाही, एकदम कडक ऊन पडलंय. 8-8:30लाच ऊन पडलं होतं, आणि त्यात मी ब्लॅक घातलंय आज. ठीक आहे, हरकत नाही. बघूया आता राईड करायला किती वेळ लागते, कारण युनिव्हर्सिटीचा तो रोड बंद आहे. तिकडनं औंधपासनं बाहेर काढून खडकीपासनं सरळ पुढं जावं लागेल लूप रोडनी. बघूया, खराडीतनं पण अशीच एखादी मोठी राईड भेटायला पाहिजे. म्हणजे आज सगळ्या मोठ्या राईड आहेत. 295, 310 आणि आता ही 344. तर बघूया आपल्याला आता किती वेळ लागतोय. आणि आपण आलोय खराडीला, जवळपास 1.25 तास लागला आपल्याला 25 किलोमीटरला. कस्टमरचं बिल झाले 345, आपल्याला दिले 326 रुपये. ठीक आहे, व्यवस्थित फेअर दिला. 25 किलोमीटरचे 326 रुपये. तर वातावरण बघा इथे किती मस्त आहे. ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही, ढगाळ वातावरण, पण फ्रेश पण आहे, एकदम छान वाटते. तर आता इथनं बघूया, अशीच राईड एखादी व्यवस्थित भेटली परत हिंजवडी तर कामच होईल मस्त. मोठ्या राईड सगळ्या 25 किलोमीटरच्या प्लसच राईड आहेत आपल्या सगळ्या आज.
पहिली 30 किलो 29 नंतरची 26 27 आणि आता ही परत 26 किलोमीटरची राईड. तर अशा राईड भेटल्या की राईड जरी कमी असेल क्वांटिटी पण रेट व्यवस्थित भेटला तर आपलं काम पटकन नाही होत, पण आपल्याला काम केल्यासारखं वाटतं की असं फिरण्यापेक्षा बारीक फिरण्यापेक्षा असं व्यवस्थित काम झाले. तर ठीक आहे, आता इथनं आपण कंपनीला बाहेर पडू आणि बघूया आपल्याला कोण राईड देते. आता ओला आणि रॅपिड ऑन करतो आणि बघूया आता इथं कुठं जातो. आपल्याला कालच्या व्हिडिओला आणखीन एक कमेंट आली की जुनी वॅगनार कितीपर्यंत भेटेल. तर जुनी वॅगनारचा असा आहे, जर टुरिस्ट पर्पजसाठी बघत असाल तर एक माझ्या हिशोबाने 2-2.5 वर्षाच्या आतलीच गाडी घ्यायची, कारण त्या गाड्या फिसलेल्या असतात, म्हणजे रनिंग जास्त झालेलं असतं त्यांचं. 2-2.5 लाख किलोमीटर झालेलं असतं. 1,000 लाख तर कसं पण होतं. जर ओला उबेरला असेल तर रोजचं 150-200 किलोमीटर जरी पकडलं तरी 12-24 भरपूर म्हणजे किलोमीटर होतं. 1,000 लाख किलोमीटर तर कसं पण झालेलं असतं. आणि कंडिशन मध्ये असेल तर एक 3 लाखापर्यंत भेटावी, त्याच्या पुढे नको, कारण मग नवीन गाडीच घेतलेली काय वाईट आहे जर त्याच्यापेक्षा पुढे घेत असेल तर आपण. तर टोटली डिपेंड्स ऑन कंडिशन ऑफ द कार. तर कंडिशन कशी आहे त्याच्यानुसार आपलं गाडीची प्राइस ठरते. 1 मिनिट राईड. तर आपण गाडीबद्दल बोलत होतो. एक राईड आली होती बाणवडीची, पण 6 किलोमीटरचा पिक होता. 24 मिनिटं राईडला, पिकअप करायला 37 मिनिटं सोडायला, 202 रुपये. काही उपयोगाची नाही, अशा राईड नाही घ्यायच्या. तर आज येताना औंध रावेत रोडला, औंध बाणेर रोडला, तेच मधल्या रोडला एक ऍक्सिडेंट झाला होता. ट्रकनी बसचं जे BRTचं डिवायडर असतं लोखंडाचं, जवळपास 7 ते 8 डिवायडर ते तोडून अडकला होता ट्रक. म्हणजे किती ताकद असेल त्या ट्रकमध्ये, किती फास्ट असेल तो. आणि रात्रीच झालेला असणारे, ड्रायव्हरला झोप वगैरे लागलेले असणारे. सरळ गेलाय डिवायडर, म्हणजे कोणी नाही, कार नाही, काय नाही, त्याचा तोच आपली झोप लागली आणि एका साईडला घुसला आणि सरळ डिवायडर तोडत गेला. डिवायडर म्हणजे ते लोखंडी बॅरिगेड असतात फिक्स केलेले BRTच्या दोन्ही बाजूला, ते मोठे येल्लो वाले. सरळ त्यांनी 7 ते 8 बॅरिगेड तोडून सरळ निघाला. मी यातानीच सकाळी बघितलं, 2 वेळा आलो त्या रोडनी. तर आता पोलीस वगैरे आले होते. आणि इथं आता खराडीला जाताना एक 2 व्हीलरवाल्याची डिड्यूक होती, पुढचं सगळं फुटलं होतं, हेडलाईट खाली पडलं, अर्धी गाडी एका साईडला, म्हणजे जॉईंटच होते, वायर वगैरे पण मोडलं, डॅमेज, टोटल डॅमेज. त्याला टेम्पोवाल्याने उडवला होता वाटतं, छोटा हत्ती टाईप होता टेम्पो, त्याने उडवला. म्हणजे मला सांगायचं एवढंच की गाडी चालवताना आपलं स्पीड लिमिट ठेवा, जास्त ओव्हर स्पीड चालवू नका. आता मी तरी सिटीमध्ये 50-60च्या आता चालवतो आणि हायवेला आपलं थोडंसं जर ओला आणि रॅपिडो असेल तर 80 पर्यंत जातो. नाहीतर उबेर असेल तर आपलं 60-70 त्याच्या पुढे मी जात नाही. गाड्या अजिबात जोरात चालवायची नाही, दुसरा येऊन ठोकून जातो, आपल्याला आपल्या गाडीचा त्रास होतो. त्यापेक्षा आपलं नीट शिस्तीत गाडी चालवा, ओव्हर अजिबात करू नका. आपल्याला कंटिन्यू गाडी चालवायची, 1 दिवसासाठी गाडी नाही चालवायची. मजा म्हणून आपण गाडी चालवतोय असं नाही, नीट गाडी चालवायची. ओके. परत उबेरकडनं आपल्याला हिंजवडीचीच राईड पडली, 330 काहीतरी फेर दाखवलाय. तर आज सगळ्या मोठ्या स्ट्रीप आहेत आपल्याला, हरकत नाही. 25 किलोमीटरच्याच आहेत, 25 जास्त आहेत, 27-29. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. नेहमीप्रमाणे कॉल केलाय. आल्यावर लक्षात ठेवायचं, कधी पण कस्टमरच्या लोकेशनला आल्यावर कॉल करायचं, कन्फर्म करायची राईड, नंतर वेट करायचा. तर आपण वेट टायमिंग आपला सुरू झालाय. तर बघूया कस्टमर किती वेळामध्ये येते आणि किती वेळ लागतो. जवळपास 1 तासच लागेल आपल्याला जायला. तर ठीक आहे, राईड कम्प्लीट झाला तर करतो आपण हिंजवडी फेज 2 ला. कस्टमरला सोडले, कस्टमरचं बिल झालं तर 416 रुपये. आपल्याला 308 का 310 असं काहीतरी दिले. टोटल आपलं 1208 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. तर ठीक आहे, आता इथनं बाहेर पडूया. बराच राऊंड फिरवून यावं लागते. तर ठीक आहे, आता आपण फेज 2 ला आहे. तर आता इथनं कंपनीच्या बाहेर पडल्याशिवाय तर राईड नाही पडणार. तर बघूया इथनं किती वेळ लागतोय आता राईड बाहेर पडायला, कारण बरंच फिरावं लागते. इथनं फक्त 200 मीटरवर होतं, पण नाही, कंपनीचे नियम आहेत का ते पूर्ण फिरूनच जावं लागेल. सो आपण आलोय आता, इथनं बाहेर पडू आणि बघू किती वेळ लागतो इथनं. तर इथनं आपण फेज 2 ला आलो होतो आणि आपल्याला उबेरकडनंच राईड आली आणखी भोसरीची अंकुशराव नाट्यगृहाच्या तिथं, म्हणजे आळंदी रोड नाही, मोशी रोड समजा, भोसरी मोशी रोड.
तर 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे कस्टमरचा. आणि आपल्याला काहीतरी 240 50 काहीतरी फेर दाखवले. बघूया आपल्याला किती भेटतं. आपलं 1200 रुपयाचं काम झाले. टाइम झालाय 12:30. तर बघूया आता किती वेळ लागते. आणि जवळपास ट्रॅफिक तर आहे 45 मिनिटं लागेल. तर बघूया आता इथनं आपण किती वेळ लागतोय. आणि आज सगळ्या राईड फक्त उबेरच्याच राईड झालेल्या आहेत आपल्या. 5 राईड झालेत आणि फक्त हिंजवडीचं काम झाले. म्हणजे पहिला आपण हिंजवडीला आलो. हिंजवडी टू आपल्याला भेटली ती मोहम्मदवाडीची. तिकडनं परत हिंजवडीपासनं परत खाराडी भेटली डायरेक्ट. खाराडीपासनं परत हिंजवडी आणि हिंजवडीपासनं आता आपण भोसरीला चाललोय. तर म्हणजे 2 वेळेस हिंजवडी, 2 वेळेस बाहेर आणि एक आता परत आपली भोसरीच्या साईडची इंद्रायनगर. असं काम असेल तर लय भारी वाटतं. ते काम फक्त एवढंच आहे का ते उबेरच भेटले, बाकीच्या ऍप मला नाही भेटलेलं. म्हणजे उबेरचा रेट कमी आहे ना, 10 रुपये 10 रुपये प्रमाणेच रेट भेटलेत. मस्त रेट राईड चांगल्या भेटलेत. मोठ्या राईड आहे सगळ्या, पण रेट नाहीये. रेट थोडासा असताना एक 12 रुपये 15 रुपये. तर एवढ्याच राईड मध्ये आपलं 2000चं काम झालं असतं. कारण गाडी पण जवळपास आता चालेल 155 160 किलोमीटर चालून तिथनं आपलं घर. समजा 170 पकडा आपण. परत गॅस भरू आणि उद्यासाठी तयारी. आता उद्या हे सॅटरडे आपला वीक ऑफ असतो, पण नक्की नाही माझं. मी सुट्टी घेतली तर घेईल, नाही तर कंटिन्यू काम पण चालू ठेवून. बघूया आपण काय करतो अपडेट.